घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 10 विद्युत वातानुकूलित डबल डेकर बसगाड्या दाखल होणार असून त्यापैकी पहिली बसगाडी गुरुवारी TMTच्या ताफ्यात दाखल झाली. या बसगाडीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने येत्या 15 दिवसात ही बसगाडी प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. ही बसगाडी ठाणे ते घोडबंदर मार्गावर चालवण्याचे जवळपास निश्चित झाले. या डबल डेकरचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाला आहे. ठाणे शहराची लोकसंख्या 27 लाख इतकी असून शहरास 1350 बसगाड्यांची आवश्यकता आहे. सध्यास्थितीत TMTच्या ताफ्यात 407 बसगाड्या असून त्यापैकी 381 बसगाड्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या बसगाड्या शहरातील अंतर्गत तसेच शहराबाहेरील मार्गावर चालवण्यात येतात. शहरातील प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून TMTच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत असून यातूनच TMTच्या ताफ्यात 370 नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. या बसगाड्या वर्षाअखेरपर्यंत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यात PME बस योजनेतून 100 वातानुकूलित विद्युत बसगाड्या, 15व्या वित्त आयोगातून 160 वातानुकूलित विद्युत बसगाड्या, 100 CNG 10 डबल डेकर बसगाड्यांचा समावेश आहे. यामुळे बसगाड्यांची संख्या आता 777 इतकी होणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयात महापौर सौ शर्मिला पिंपळकर व ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त ठाण्याच्या साकेत येथील पोलीस क्रीडा संकुलात भव्य ध्वजवंदन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत राज्याचा सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला आहे. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण करून महाराष्ट्र दिन हा स्वाभिमान, बलिदान आणि जिद्दीचा प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राला देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की राज्य आधी देशातील अग्रगण्य मॅन्युफॅक्चरिंग हब असून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करते. समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड यासारख्या पायाभूत प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला वेग मिळत असून पुढील 2 ते 3 वर्षात महाराष्ट्र जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक शेती पद्धतीसोबत पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन केले जात असून उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी विविध प्रयोग राबवले जात आहेत. पाणलोट क्षेत्र विस्तारासाठी निर्देश देण्यात आले असून जलयुक्त शिवार योजनेला गती देण्यात आले. आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेत HPV लसीकरण मोहिमेद्वारे मुलींचे संरक्षण केले जात आहे. सुमारे 1500 रुग्णांना घरपोच सेवा देण्यात आली असून लाखो नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 12 डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आरोग्य संपन्न गाव अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे असेही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी शानदार संचलन केले. गेल्या महिन्यात ठाकुर्ली येथील रील मास्टर आणि सराईत गुन्हेगार विकासक सुरेंद्र पाटील याला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने दावडी येथील घरात मोठ्या शस्त्रसाठा केल्या प्रकरणी अटक केली होती. तो सुरेंद्र पाटील आता 12 वर्षापूर्वी झालेले एका खुनाचे आरोपी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या खून प्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र याच्यासह 2 जणांना अटक केले. जमीन व्यवहार वादातून 2014 मध्ये हा खून करून मृतदेह या 3 जणांनी मुरबाड जवळील बारवी धरण परिसरातील जंगलात फेकून दिला होता. सुरेंद्र पाटीलसह गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रकांत गायकर तसेच गोपाळ देगावत उर्फ छोटू यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कल्याण न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना 2 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. सुरेंद्र पाटीलवर एकूण 14 गुन्हे दाखल आहेत. विकासक म्हणून मिरवणाऱ्या सुरेंद्रचे अनेक काळी कृत्ये पाहून तपास करणारे पोलीस चक्रावून गेलेत. दर महिन्याला सुरेंद्र कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात आरोपी म्हणून पुढे येत आहे. सुरेंद्र हा दावडी येथील एकविरा बंगल्यात राहतो. सुरेंद्र पाटील हा विकासक असल्याने त्याचे 12 वर्षापूर्वी जमीन विकसित करणे आणि त्यासंबंधीच्या आर्थिक व्यवहारातून
करण अरविंद बागुल याच्याबरोबर वाद झाला होता. या वादातून सुरेंद्र पाटील याने करण बागुल याचे ऑक्टोबर 2014 रोजी अपहरण केले. त्यांना दावडी येथील धनलक्ष्मी सोसायटीतील आपल्या विकासक कार्यालयात डांबून ठेवले. कुटुंबियांनी करण बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. सुरेंद्रने जमीन व्यवहाराचा राग करण बागुलवर काढण्याचा विचार करून त्याला आपल्या कार्यालयात लोखंडी सळीने बेदम मारहाण करून जागीत ठार मारले. करणच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आपल्या इमारतीवर काम करणारे कामगार चंद्रकांत गायकर, सुरेश देगावत यांची मदत घेतली. करणचा मृतदेह एका गोणीत भरून मुरबाड तालुक्यातील बारवी धरण भागातील घनदाट जंगलात रात्रीच्या वेळेत फेकून दिला. 2 दिवसांनी मुरबाडच्या जंगलात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह फेकून दिला असल्याची माहिती मुरबाड पोलिसांना मिळाली होती. तपासाअंती हा मृतदेह डोंबिवली भागातील करण बागुल याचा असल्याचे स्पष्ट झाले. कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून या गुन्ह्यात गायकरला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीमधून सुरेंद्र पाटील छोटूला अटक करण्यात आली. 12 वर्षापूर्वी दावडी भागात झालेल्या खुनाचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हे शाखेने या 3 जणांना अटक केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील शैक्षणिक क्षेत्राने यंदा पुन्हा एकदा सर्वोत्तम कामगिरी करत देशात आपली गुणवत्ता सिद्ध केले. श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेमधील किमया बोवा हिने 12वी ISC परीक्षेत 100% गुण मिळवत देश पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. किमया हिने 10वीतही देशात अव्वल येण्याचा पराक्रम केला होता. तर रमा जोग हिने 10वी ICSE परीक्षेत 99.40% गुणांसह अव्वल स्थान पटकावत ठाण्याचा गौरव वाढवला आहे. श्रीमती सुलोचना देवी सिंघानियासह CP गोयंका इंटरनॅशनल स्कूलनेही 100% निकालाची परंपरा कायम राखत शहराच्या शैक्षणिक लौकिकात भर घातले. विद्यार्थ्यांच्या या दैनिमान कामगिरीमुळे सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होतोय. किमिया बोवा ही ठाण्यातील तीनाथ नाका येथील दम्मानी इथे परिसरात राहते. तिच्या यशाबाबत बोलताना ती म्हणाली, ISC परीक्षेत 100% गुण मिळाल्याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. 10वीमध्ये संपूर्ण भारतात अव्वल येण्याचा अनुभव मिळाल्यामुळे यावेळी सातत्य राखण्याची जबाबदारी अधिक होती. मला विज्ञान विषयाची विशेष आवड असल्याने मी विज्ञान शाखा निवडली. या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, प्रामाणिक मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन याचा मोठा वाटा आहे. प्रत्येक विषय समजून घेण्यावर भर देत वेळेचं योग्य नियोजन केलं. शिक्षकांचं मार्गदर्शन आणि पालकांचा सतत मिळालेला पाठिंबा यामुळेच हे लक्ष्य शक्य झालं. पुढे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेण्याची माझी इच्छा आहे. चित्रकला आणि टेबल टेनिस हे माझे छंद असून तेही मी आवर्जून जोपासणार आहे, असेही ती म्हणाली. राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली, त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय.
जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालल्यामुळे वन्य प्राणी तहान भागवण्यासाठी मानवी वस्तीकडे येऊ लागलेत. यावर काहीतरी उपाय करावा या उद्देशाने वन विभागाच्या माध्यमातून स्वराज्य सामाजिक संस्था यांच्या वतीने येऊरच्या जंगलातील पाणवठे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. येऊर जंगलातील हा नैसर्गिक पाणवठा अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून गाळ, माती, पालापाचोळा, दगड यामुळे तो झाकला गेला होता आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह खंडित झाला होता. परिणामी या भागातील बिबट्या, सांबर, हरीण, वानर, ससे, भेकर यासारख्या वन्य प्राण्यांना तहान भागवण्यासाठी मानवी वस्तीकडे वळावे लागत होते, जे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. ही गंभीर गरज लक्षात घेऊन स्वराज्य सामाजिक संस्था यांच्या वतीने 2 ठिकाणचे पाणवठे खुले करण्यात आले. या कामात माती, गाळ, दगड, पाचोळा हटून पाणवठा मोकळा करण्यात आला आहे. या उपक्रमात स्वराज्य सामाजिक संस्थेचे शाहू कदम, आदित्य देवकर, विजय सावंत, तेजेंद्र पोटे, दिनेश शेट्टे, भरत दिवा, संस्थापक अध्यक्ष संजय देवकर तसेच एकलव्य क्रीडा मंडळाचे किशोर म्हात्रे, निखिल जाधव, सुमित नलगे, तुकाराम दयात, राम जनाटे व 3 शालेय विद्यार्थी यांनी श्रमदान केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.